विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण वर्ग 7वी विषय सामान्य विज्ञान आणि या सामान्य विज्ञानमधील दुसरं प्रकरण वनस्पती रचना व कार्य हे पाहणार आहोत। हे प्रकरण पाहण्या अगोदर तुम्हाला थोडंसं 6वीचं आठवावं लागेल की जेणेकरून हे प्रकरण तुम्हाला समजण्यास सोपं जाईल। तर या प्रकरणामध्ये आपल्याला वनस्पती संदर्भात वनस्पतीची रचना आणि त्यांची कार्य या गोष्टींचा माहिती करून घ्यायची आहे। वनस्पती ह्या सगळ्यांच्या परिचयाच्या आहेत किंवा सगळेजण आपण वनस्पती पाहत असतो। त्यांचं वेगळेपण सुद्धा आपल्याला माहिती असतं की अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत। मग हे वेगळेपण आपण कशावरून ठरवतो? तर त्या वनस्पतीचं मूळ असेल, खोड असेल, पान असतील, फुले असतील, फळे असतील, ह्या ठराविक गोष्टींच्या आधारे आपण काय करत असतो तर वनस्पतींचे वेगळेपण आपल्याला माहिती झालेलं असतं। याच्या पुढे जाऊन जर आपल्याला वनस्पतीचा व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर त्यांच्या प्रत्येक भागाची सविस्तर माहिती आपल्याला घ्यावी लागेल। मग ही सविस्तर माहिती घेत असताना आपण पहिल्या भागाची माहिती घेऊ। तो पहिला भाग आहे तो म्हणजे मूळ, की मूळ कशाला म्हणायचं आहे। पहिला भाग कोणता आहे? मूळ। मूळ कशाला म्हणायचं? समजा एक बीज आहे, ते आपण रुजवलं तर त्या बीजाचं काय होतं तर जमिनीखाली एक भाग वाढत असतो। जो जमिनीखाली त्या बीजाचा भाग वाढत असतो त्याला आपण काय म्हणतो तर आदिमूळ म्हणतो। तो भाग जमिनीलगत थोडासा जाड आणि नंतर पुढे जसा वाढत जातो तसा तो निमुळता होत जात असतो। तर या जमिनीखाली जो जाडसर भाग वाढत असतो हा भाग पुढे जाऊन त्या वनस्पतीला आधार देत असतो आणि ह्याच भागाला आपण काय म्हणायचंय तर मूळ म्हणायचंय। याच भागाला आपण काय म्हणत असतो तर मूळ म्हणत असतो। आणि जो जमिनीच्या वर भाग वाढत असतो त्याला आपण काय म्हणतो? अंकुर म्हणतो। जमिनीच्या वरच्या भागाला वाढणाऱ्या भागाला काय म्हणतो आपण? अंकुर म्हणतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे जमिनीच्या खाली वाढत जाणारा किंवा वाढत जाणारे हे आदिमूळ हे पुढं जे वाढतं त्याला पुढे जाऊन फांद्या फुटतात किंवा त्याला उपमुळं फुटतात। त्यांना काय होतं? उपमुळं फुटतं। आणि बघा ती उपमुळे तिरकी वाढायला लागतात, त्यांची दिशा अशी तिरकी असते। आणि पुढे जाऊन काय होतंय तर हे उपमुळं जमिनीत दूरवर पसरायला लागतात आणि त्याच्यामुळं हे उपमुळं जमीन पकडून धरतात आणि याच्यापासूनच मग झाडाला आधार मिळतो। आणि याच्यापासून कशाला काय करतात? हे झाडाला आधार देण्याचं काम करत असतात। तर अशाच या मुळांना आपण काय म्हणतो? सोटमूळ म्हणतो। त्यांना काय म्हणतो आपण? सोटमूळ म्हणतो। तुमच्या लक्षात आलं असेल। जे जमिनीच्या आतल्या किंवा जमिनीत आतवर रुजत जातात किंवा जमिनीकडे शिरतात आणि त्यांना उपमुळं फुटतात, ते उपमुळं जमिनीत पसरतात, जमिनीला पकडून धरतात आणि हाच ह्या वरच्या झाडाचा आधार बनतात। तर अशा या मुळांना आपण सोटमूळ म्हणतो। तर बघा हे सोटमूळाची तुम्ही आकृती पाहत असताना बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे? हे उपमूळ आहेत। तर हे सोटमूळ जे जमिनीत वाढत असतं तर त्याचा टोकाचा भाग पहा। ह्या टोकाच्या भागाला मूलाग्र म्हणतात। मूलाग्र, अग्रभाग। आणि ह्या मूलाग्राच्या टोकाला एक नाजूक असा भाग असतो की तो जमिनीमध्ये खाली खाली जात असतो आणि तो नाजूक असल्यामुळे त्याचं संरक्षण व्हावं म्हणून त्याला एक कवच असतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो? मूलटोपी म्हणतो। त्याला काय म्हणतो आपण? मूलटोपी। टोपीसारखं आवरण असतं त्याला की त्याला इजा होऊ नये म्हणून। तर अशा रीतीनं ही मुळाची रचना असते। तर बघा हे जे उपमुळं असतात
यांना छोटे 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 आणखीन मुळं फुटलेले असतात. आपण त्यांना काय म्हणतो तर मूलरोम म्हणतो. आणखीन छोटे छोटे मुळं फुटलेले असतात. तर याच्यानंतर आपण पाहूया की तंतुमय मुळं कशाला म्हणायचं. याच्यानंतर काय बघायचं आपल्याला, तंतुमय मुळं. त्याच्यासाठी एक आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक छोटासा घरच्या घरी करण्यासारखाच प्रयोग आहे. हा एक कांदा घेतलाय आणि कांदा तो एका बरणीच्या वर ठेवलाय की जेणे त्याचं खालचं जे भाग आहे तो मधल्या पाण्याला चिटकेल. आणि नंतर काही दिवसानं पाहिल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं दिसेल की खालून त्याला मुळं फुटलेली दिसतील. आणि ही जी मुळं असतात यालाच आपण काय म्हणतो, तंतुमुळे म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण, तंतुमय मुळे म्हणतो. तर पहा, मुळांचे दोन प्रकार आहेत. या मुळांचे दोन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये सोटमूळ आणि तंतुमय मूळ. बघा, मुळांचे सोटमूळ व तंतुमय मूळ हे दोन प्रकार असून द्विदल वनस्पतीमध्ये सोटमूळ असतं. द्विदल ज्या वनस्पती असतात त्याच्यामध्ये सोटमूळ असतं. अशा पद्धतीचं तुम्हाला माहिती असेल, मूग, मटकी ह्या वनस्पती तुम्ही काढून पहा तर त्यांना अशा पद्धतीचे मुळं दिसतील. आणि एकदल ज्या वनस्पती असतात, ज्वारी मकासारख्या, तर एकदल वनस्पतीमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे तंतुमय मुळं पाहायला मिळतील. तर तुमच्या लक्षात आले असेल की सोटमूळ आणि तंतुमय मूळ कशाला म्हणायचं किंवा हे कशा प्रकारचे असतात. तर पुढं बघा, आता आपल्याला पुढचं बघायचं आहे की आगंतुक मूळ कशाला म्हणायचं. तर बघा, मका, ऊस, ज्वारी यांना जमिनीत वाढणारी मुळे व जमिनीच्या वरील खोडापासून वाढणारी आगंतुक मुळे. आता तुम्ही कधी शेतामध्ये गेल्यानंतर ह्या गोष्टीचा जाणीवपूर्वक निरीक्षण करा की मका, ज्वारी यांचे झाड बघा की त्याला जमिनीच्या वर सुद्धा काही त्यांचे मुळं दिसतील. तर त्या जे मुळं आहेत ते जमिनीच्या बाहेर वाढलेले आहेत त्यांनाच काय म्हणतो आपण, जमिनीच्या आतही मुळं असतात आणि त्यांच्या जमिनीच्या वरच्या भागातही त्यांच्या खोडाला काही मुळं वाढलेली दिसतात. हे अशा पद्धतीचे. तर ह्यांना काय म्हणतात तर आगंतुक मुळे म्हणतात. ह्या पण मुळांचं काम तेच, वनस्पतीला आधार देणे, पाणी शोषून घेणे, जमिनीतील खनिजे शोषून घेणे, काम जमिनीच्या आत वाढणाऱ्या मुळासारखीच. पण हे जमिनीच्या वरच्या भागात आल्यामुळं यांना आपण आगंतुक मुळे म्हणतो. तर त्यांच्या या झालेल्या बदलामुळं त्यांना रूपांतरित मुळे सुद्धा म्हणलं जातं. त्यांना काय म्हणलं जातं, रूपांतरित मुळे सुद्धा म्हणतात. तर आणखीन त्यांना हवाईमुळे, आधारमुळे, धावतीमुळे, श्वसनमुळे यांचा समावेश होते. ह्या प्रकारामध्ये कोणते कोणते मुळं तर हवाईमुळे, धावतीमुळे, श्वसनमुळे, आधारमुळे या प्रकारांचा समावेश होत असतो. या सगळ्या आकृतीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की मूळ कशाला म्हणायचंय, सोटमूळ कशाला म्हणायचंय, तंतुमय मूळ आणि आगंतुक मूळ. पण प्रामुख्यानं मुळाचे दोनच प्रकार की सोटमूळ आणि तंतुमय मूळ. ज्या द्विदल वनस्पती असतात त्याच्यामध्ये सोटमूळ असतं आणि ज्या एकदल वनस्पती जेणे की उदाहरणार्थ ज्वारी, मका सारख्या ज्या वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये हे तंतुमय मूळ सापडतं. हा भाग तुमच्या लक्षात आला असेल. तर
याच्यानंतरचा भाग आहे, पण त्याच्या तत्पूर्वी एक छोटीशी आपण माहिती घ्यायची आहे. ते पहा की वडाच्या खोडावर फुटलेली मुळे जमिनीच्या दिशेने वाढतात. आता वडाचं झाड सर्वांनी पाहिलं असेल की वडाच्या वर त्याच्या खोडावर जमिनीच्या दिशेने काही मुळं वाढलेली असतात. त्यालाच आपण एक विशिष्ट शब्द वापरतो, पारंब्या. त्याला काय म्हणतो आपण? पारंब्या म्हणतो. तर बघा, वटवृक्षाला सुरुवातीच्या काळात थोड्याच पारंब्या असतात. कालांतराने या पारंब्याची संख्या वाढून त्यांचे जंगल तयार होते. कोलकाता येथील इंडियन बॉटॅनिकल गार्डनमध्ये सुमारे 250 वर्षाचे वडाचे झाड खूप मोठ्या परिसरात पसरले आहे. या झाडाला हजारो पारंब्या आहेत. असे वृक्ष आपल्या परिसरात आहे का? हे तुम्हाला माहितीसाठी आहे की कोलकात्याला जी बॉटॅनिकल गार्डन आहे तिथं 250 वर्षापूर्वीचं वडाचं झाड आहे की त्या झाडाच्या पारंब्या जमिनीच्या दिशेने वाढून जमिनीत घुसल्यानंतर अक्षरशः त्यांचं असं जंगल तयार झालेलं आहे. तर अशा स्वरूपाच्या वनस्पती किंवा अशा स्वरूपाचं झाड आहे आपल्याकडं परिसरात कुठे आहेत का, याचं सुद्धा आपल्याला थोडंसं बारकाईने निरीक्षण करायचं. काही गोष्टी आपल्याला विज्ञानामध्ये सगळ्या परिसरातच असतात, फक्त त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण थोडासा चिकित्सक ठेवायचा असतो. त्याच्यामुळं आपल्याला अधिकची माहिती मिळत असते. तर तुमच्या हा भाग लक्षात आला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वनस्पतीच्या मुळासंदर्भात व्यवस्थित माहिती मिळाली असेल की मुळाचे प्रकार कोणते. तर आता आपण पुढचा भाग म्हणजे खोड, वनस्पतीचा पुढचा महत्त्वाचा भाग खोड, याच्या संदर्भात थोडी माहिती घेऊया. तर खोड कशाला म्हणायचं? ज्यावेळेस एखादं बीज रुजतं त्यावेळेस जमिनीच्या खाली जो भाग वाढत जातो त्याला आपण मूळ म्हणतो. जमिनीच्या वर जो भाग वाढतो त्याला आपण अंकुर म्हणतो. ह्याच्या अगोदर तुम्ही पाहिले. तर हाच अंकुर पुढे वाढत जाऊन खोड बनत असतो. जमिनीच्या वर वाढणारा जो अंकुर आहे तो खोड बनत असतो. जसा जसा अंकुर वाढतो तशी वनस्पतीची लांबी वाढते. जसा अंकुर वाढतो तशी वनस्पतीची लांबी वाढत असते. तर ही जी लांबी वाढते त्यावेळेस त्याच्यावर पेरे फुटतात. पेरे, त्या खोडावर काय होतात? तर पेरे असतात. हे पेरे जे आहेत या पेरातून पानांची निर्मिती किंवा पाने फुटत असतात. या पेरातूनच पाने फुटत असतात. तर या दोन पेरे जे असतात त्या दोन पेरामधलं जे अंतर असतं त्याला आपण कांडे म्हणतो. दोन पेरामधील जे अंतर असतं त्याला आपण काय म्हणायचं? कांडे म्हणायचं. आणि या वनस्पतीचा जो अग्रभाग असतो, जो वाढणारा भाग असतो, त्या भागाला आपण मुकुल म्हणतो. त्या भागाला काय आपण म्हणतो? मुकुल म्हणतो. तर तुम्हाला हे जर जवळून पाहायचे असेल तर तुम्ही एखाद्या वनस्पतीची फांदी घ्या आणि ती फांदी जवळून पहा, तुम्हाला आणखीन स्पष्ट होतील. तर या भागामध्ये आपण मूळ आणि खोड या संदर्भात माहिती घेतली.
विद्यार्थी मित्रांनो, आपण वनस्पतीचे मूळ या संदर्भात सविस्तर माहिती पाहिलेली आहे की वनस्पतीच्या मुळांमध्ये मुख्य 2 प्रकार असतात. सोट मूळ, त्यालाच आपण टॅपरूट म्हणतो, आणि तंतुमय मूळ, त्याला आपण फायब्रस रूट म्हणतो. तर हे जे टॅपरूट आहे हे द्विदल वनस्पतीमध्ये आपल्याला आढळतं. तर फायब्रस रूट म्हणजे तंतुमय जे मुळं असतात ते आपल्याला एकदल वनस्पतीमध्ये पाहायला मिळतात. तर ह्याच्या पुढचा आपण आता भाग पाहत आहोत, तो म्हणजे वनस्पतीची पाने किंवा पान. हे पाहत असताना आपण जे वनस्पतीचे पान कशाला म्हणतो, जो वनस्पतीचा पसरट हिरवा भाग असतो त्याला आपण पान म्हणतो किंवा त्याला पर्णपत्र म्हणतो. हिरवा रंगाचा पसरट असा भाग त्याला आपण काय म्हणतो, पर्णपत्र किंवा लीफ ब्लेड सुद्धा म्हणतो त्याला आपण. तर हे जे पर्णपत्र आहे, ह्या पर्णपत्राची कडा जी असते, ह्या कडा जे असते त्याला काय म्हणतो आपण, तर पर्णधारा किंवा लीफ मार्जिन म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, पर्णधारा किंवा लीफ मार्जिन म्हणतो. तर ह्या ज्या पर्णधारा आहे किंवा हे लीफ मार्जिन आहे, याच्यात आणखीन एक 2-3 प्रकार पडलेले आहेत किंवा ते तुम्हाला ह्या वेगवेगळ्या प्रकारात ह्या पर्णधारा दिसतील. त्याच्यामध्ये पहिला आहे बघा, सलगमध्ये पर्णधारा असणारी पाने. सलग म्हणजे याची जी पर्णधारा आहे किंवा ह्याची जी लीफ मार्जिन आहे ती सलग असते. हे कुठं सुद्धा तुम्हाला छेद गेलेला किंवा वाकडी तिकडे असणारी अशी पर्णधार नसणार आहे. इथं सगळी तुम्हाला एक सारखीच तुम्हाला सरळ रेषेमध्ये अशी ही सलग पर्णधारा असेल, त्याला आपण सलगमध्ये घेतो. तर त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे दंतेरी. दंतेरी म्हणजे त्याला काट्यासारखा भाग किंवा तुम्हाला दात्रे असल्यासारखं दिसतं. करवतीचे जे दात असतात त्या पद्धतीने ह्या पानांच्या कडा असतात. तर त्याला आपण काय म्हणतो, दंतेरी, लीफ मार्जिन. तर त्याच्यानंतर आहे तर खंडित. हे खंडितमध्ये पहा, हे जे पान आहे ह्याची कडा जर पाहिली तुम्ही तर एकसारखी तुम्हाला कडा दिसणार नाही, तर ती तुम्हाला अशी वेडी वाकडी किंवा तुटलेली दिसेल. ह्यालाच आपण काय म्हणतो, तर खंडित पर्णधारा म्हणतो. तर अशा पद्धतीने ह्या 3 प्रकारात ह्या पर्णधारा असतात. आता पुढे जाऊन आपण पाहत आहोत की हे जे पान आहे, ह्या पानाचा जो टोकाचा भाग असतो किंवा अग्रभाग असतो त्याला आपण पर्णाग्र म्हणतो. हे पर्णाग्र जे आहे त्याला आपण काय म्हणायचं, लीफ अपेक्स. हे काही ठिकाणी टोकदार असतात तर काही ठिकाणी तुम्हाला गोलाकार सुद्धा पर्णाग्र दिसतील किंवा पाहायला मिळतील. तर ह्याला काय म्हणायचं, वरच्या भागाला पर्णाग्र किंवा लीफ अपेक्स म्हणायचं. तर त्याच्यानंतर आपण पाहूया की देठ, पेटिओल. काही पानांमध्ये तुम्हाला देठ पाहायला मिळतील, तर काही पानं हे पेराला चिटकलेली दिसतील आणि काही पानं हे पेरामधून देठ आणि देठानंतर त्याचं पर्णपत्र अशा पद्धतीचं तुम्हाला ते दिसल. तर सगळ्याच पानांमध्ये देठ असतं असं नाही, तर काही बिगर देठाची असतात, काही देठाची पानं असतात. देठाच्या खालच्या बाजूला पाहिलं तर तुम्हाला काय दिसेल, पर्णतल दिसेल. इथं देठाच्या खाली बुडाला जिथं पेरातून पान बाहेर येत असतं तिथं त्या भागाला आपण पर्णतल म्हणतो. ह्या पर्णतल जो आहे म्हणजे लीफ बेस, तर ह्या पर्णतलापासून त्याला चिटकून तो उपपर्णे, हे जे छोटे छोटे लहान पानासारखा भाग निघलेला असतो त्याला आपण काय म्हणतो, उपपर्णे म्हणतो. तर सगळ्याच वनस्पतीमध्ये हे उपपर्णे तुम्हाला दिसणार नाही, तर काही वनस्पतीमध्ये तुम्हाला उपपर्णे दिसतील. तर अशा पद्धतीने हा पानाचा भाग असतो. तर लक्षात घ्या की ह्या पानांमध्ये मुख्यत्वे करून 2 प्रकार आहेत, एक साधं पान आणि एक संयुक्त पान. तर साध्या पानामध्ये काय असतं, तर साध्या पानामध्ये मुख्य शीर असते आणि संयुक्त पान जे असतं तर त्या मुख्य शिरेला आणखीन जास्त पर्णपत्रे तयार झालेली असतात किंवा पर्ण म्हणजे पान छोटे 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 पानं तुम्हाला त्याला पाहायला मिळतील. तर त्यालाच काय म्हणतात, तर मुख्य शिरेभोवती अनेक पर्णिका जोडलेले असतात. त्याला अनेक काय जोडलेले असतात, पर्णिका म्हणजे छोटे छोटे पानं जोडलेले असतात. त्यालाच काय म्हणतो आपण, तर संयुक्त पान म्हणतो. तर तुम्ही जर पाहिलं तर बाबळीचं पान पहा किंवा शंकासुराचं पान पहा, लिंबाचं पान पहा, हे जे पान आहे हे संयुक्त पानामध्ये येत असतं. याला काय म्हणतो आपण, संयुक्त पान म्हणतो. तर
साधं पान आणि संयुक्त पान हे पानाचे 2 प्रकार आहेत. तर तुमच्या लक्षात आलं असेल की वनस्पतीचं पान आणि त्याचे हे सगळे भाग हे एकंदरीत तुमच्या लक्षात आले असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ह्या पानाचे आणखीन काही प्रकार पाहत आहोत की त्याच्या खोडावर पेराला जे पानं येतात त्यांच्या रचनेनुसार त्यांचे प्रकार कसे पडलेले असतात पहा. तर प्रामुख्याने त्यांच्यामध्ये बघा एकांतरित म्हणजे एकाड एक पानांची रचना झालेली असते, त्याला काय म्हणतो आपण एकांतरित. आणि दुसरा प्रकार आहे आवर्ती. हे पहा एकाच पेराला 2 बाजूला 2 पानं अशा पद्धतीनं आवर्तीमध्ये रचना असते. तर त्याच्यानंतर आहे सम्मुख, एकासमोर एक पान असतं. ह्या सम्मुखमध्ये एका रेषेमध्ये किंवा एका ओळीमध्ये एकासमोर एक अशी पानांची रचना केलेली असते. आणि चौथा प्रकार आहे वर्तुळाकार प्रकार. तर वर्तुळाकारामध्ये पानं जी असतात हे वर्तुळाकार रचनेमध्ये ह्या फांदीला आलेली असतात, त्याला आपण म्हणतो वर्तुळाकार. पण प्रामुख्यानं काय असतं त्या अशा प्रकारावरून तुम्हाला हे लक्षात आलं असेल. पण प्रामुख्यानं काय होत असतं बघा, ह्यांच्या पानांच्या आकारावरून सुद्धा पुन्हा त्यांचे काही प्रकार वेगवेगळे प्रकार आढळून येतात. आकारानुसार पर्णपत्रे. तर त्याच्यामध्ये काही पानं गोलाकार दिसतील, काही पानं हस्ताकार दिसतील. हस्ताकार म्हणजे हाताच्या पंजासारखी. तर काही तरफदार दिसतील, तर काही लंबाकार दिसतील. अशा पद्धतीनं पानांचे वेगवेगळे आकारानुसार सुद्धा प्रकार पडत असतात. तर आता आपण एक उदाहरण म्हणून जर आपण पिंपळाचं पान पाहिलं तर त्या पिंपळाच्या पानामध्ये एक मुख्य शिर असते, मध्यशिर. आणि त्या मध्यशिरेच्या बाजूला उपशिरा फुटलेल्या असतात. आणि ही जी मध्यशिरा असते त्यालाच आपण व्हेन म्हणतो. ह्या मध्यशिरेच्या ज्या बाजूला उपशिरा असतात त्याचं एक जाळं तयार झालेले असते किंवा अतिशय अशा एकमेकात गुंतलेले असतात, त्याच्यामुळे ते जाळीसारख्या दिसतात. त्याला आपण जाळीदार शिराविन्यास म्हणतो. जाळीदार शिराविन्यास म्हणजेच रेटिक्युलेट व्हेनेशन. रेटिक्युलेट व्हेनेशन हे ह्या पिंपळाच्या पानामध्ये तुम्ही जर एक पिंपळाचं पान की जे कुजलेलं आहे वाळलेलं पान असं घ्या आणि त्याचं तुम्ही निरीक्षण केलं तर अतिशय तुम्हाला व्यवस्थितरित्या ते पाहायला मिळेल की रेटिक्युलेट व्हेनेशन कसं असतं. तर त्याच्यानंतर जर तुम्ही मक्याचं पान पाहिलं तर मक्याच्या पानाच्या शिरा पहा, तर त्याच्यामध्ये सगळ्या शिरा ज्या असतात त्या समांतर असतात. शिरा एकमेकांना कशा असतात, समांतर असतात. म्हणून त्याला आपण काय म्हणतो तर पॅरलल व्हेनेशन म्हणतो. त्याच्या जे व्हेन असतात शिरा त्या सगळ्या पॅरलल एकमेकांना समांतर असतात, त्याच्यामुळे त्याला पॅरलल व्हेनेशन म्हणतो. तर पहा ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. तर आता आपण पाहणार आहोत की पुढचा भाग म्हणजे त्या वनस्पतीचं फूल आणि फुलांचे काय काय भाग पडतात ते आपल्याला पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत तर वनस्पतीचा पुढचा भाग तो म्हणजे फूल, फ्लावर. तर याच्यामध्ये बघा फुलाची रचना कशी असते. तर तुम्ही पाहिलं असेल तर फुलाच्या रचनेमध्ये आपण जिथं पेरापासून देठ येऊन त्याला जो पसरट भाग दिसत असतो किंवा पसरट असा जाडसर भाग येतो त्याला आपण काय म्हणायचं तर पुष्पाधार म्हणतो. रिसेप्टॅकल म्हणायचं त्याला, पुष्पाधार. आणि मग या ठिकाणीच नंतर फुलाची निर्मिती होत असते. तर त्याच्यानंतर बघूया आपण तर निदलपुंज. निदलपुंज कशाला म्हणायचं की जिथं पेराचे देठ आणि देठानंतर जो कळीचा भाग येत असतो की हिरवं आवरण असतं की त्यामध्ये फूल असतं, त्या हिरव्या आवरणाला काय म्हणायचं तर निदलपुंज, त्यालाच आपण म्हणतो कॅलिक्स. त्याच्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे दलपुंज. दलपुंज हा फूल असतं, त्या फुलाचा जो पाकळ्यांचा भाग असतो ह्या पाकळ्यांच्या भागाला आपण काय म्हणतो दलपुंज म्हणतो, त्याला करोला म्हणायचं. तर हे जे तुम्ही काय करा की वेगवेगळ्या फुलाचे जे दलपुंज असतात त्यांचे आकार कसे कसे वेगवेगळे आहेत हे तुम्ही अनेक प्रकारचे फुलं, गुलाबाचं असेल किंवा जास्वंदाचं असेल किंवा आणखीन दुसरे फुलं घेऊन त्यांच्या दलपुंजाची जी रचना आहे ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतरचा भाग आहे अँड्रोशियम. अँड्रोशियम म्हणजे पुमंग. हा जो पुकेसराचा भाग जो असतो त्यामध्ये येतं तर परागकोश आणि व्रंत ह्या 2 भागामध्ये हे पुल्लिंगी भाग आहे. हा फुलाचा काय आहे पुल्लिंगी भाग आहे, त्याला आपण काय म्हणतो अँड्रोशियम. अँड्रोशियम त्याच्यामध्ये हे 2
ह्या गोष्टी आलेल्या असतात. वृंत आणि परागकोश आलेला असतो. त्याच्यानंतरचा भाग आहे गायनोशियम. त्यालाच म्हणतो आपण जायांग. जायांग म्हणजे आता हा स्त्री केशराचा भाग आहे. ह्या जायांगामध्ये अंडाशय आणि नंतर कुक्षिवृंत, कुक्षी हे 3 भाग त्याच्यामध्ये आलेले असतात. अंडाशय, कुक्षी आणि कुक्षिवृंत ह्या 3 स्त्री केशराच्या किंवा जायांगाच्या भागामध्ये, स्त्रीलिंगी भागामध्ये आलेले असतात. मग काय होतं बघा की पराग किंवा पॉलिनेशन, परागण कसं होत असतं, परागणाची प्रक्रिया कशी होत असते, तर ज्यावेळेस परागकोशामध्ये परागकण हे परिपक्व होतात त्यावेळेस ते कुक्षीवर जाऊन पडतात आणि नंतर ते अंडाशयामध्ये त्या बीजांडाचं फलन होतं आणि ह्या फलनामधून बीजाची निर्मिती होत असते. अशा पद्धतीने ही परागणाची प्रक्रिया चाललेली असते किंवा त्याला आपण काय म्हणतो, पॉलिनेशन म्हणतो. त्याच्यानंतर आता शेवटचा भाग आहे तो म्हणजे फळ. याच्यानंतरचा शेवटचा वनस्पतीचा भाग आहे फळ. तर आपण फळाबद्दल आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की फळ हे विविध प्रकारचे आहेत, अनेक प्रकारचे. त्याच्यामध्ये चव वेगळी आहे, आकार वेगळा आहे, रंग वेगळा आहे. अशा विविध घटकांनी असे त्यांच्यामध्ये विविध गुणधर्म आहेत. त्याच्यामुळे त्याचे वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत. त्याच्यामध्ये काही जास्ती बियांचे असतील, काही कमी बियांचे असतील. काहीमध्ये बिया जास्ती असतात, काहीमध्ये कधी कमी बिया असतात, अशा असतात. त्यामध्ये काजू बघा, काजूची बिया तर थोडीशी बाहेर आलेली असते. तर अशा अनेक वेगवेगळ्या विविधतेने ह्या फळं असतात किंवा त्या फळांचे प्रकार असतात. तर त्याच्यामध्ये बघा, फळामध्ये बघा एकदल वनस्पती आणि द्विदल वनस्पती. तर द्विदल बीज आणि एकदल बीज, जर एखादं बीज जे आहे त्या बीजाचे 2 समान भाग जर होत असतील तर त्याला आपण द्विदल म्हणतो. की जसं शेंगदाणा असेल, जर आपण फोडली तर त्याचे समान 2 भाग होतात, त्याला द्विदल बीज म्हणायचं. आणि ज्वारी असेल, मका असेल, ह्याला आपण त्याचे समान 2 भाग करू शकत नाहीत, त्याला आपण काय म्हणतो, तर एकदल बीज म्हणतो. तर ह्या गोष्टी तुमच्या आता ह्या वनस्पतीच्या बद्दलच्या किंवा वनस्पतीच्या संदर्भात ज्या काही ह्या सगळ्या अवयवांच्या माहिती असेल, ही सविस्तर माहिती तुमच्या एकंदरीत लक्षात आली असेल किंवा तुम्हाला समजली असेल असं गृहीत धरूया. आणि आज आपण या पाठ इथंच थांबवूया. भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.